महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरमध्ये पोस्टरबाजी चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळते। भाजपनं काँग्रेसचा कार्यक्रम केला असं म्हणत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर शिवसेना उभाटा गटानं ईव्हीएम जिंदाबाद म्हणत ते ईव्हीएमवरती खापर फोडल्याचं पाहायला मिळते। खरं तर या निवडणुकीमध्ये 6 जागा आहेत ते उभाटा गटानं लढल्या होत्या, त्यापैकी 1 जागा निवडून आली। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्याचं खापर आता ईव्हीएम जिंदाबाद म्हणत ईव्हीएमवरती फोडल्याचं पाहायला मिळते। जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही पोस्टर आहे ते शहरभर लावले आहेत आणि ही पोस्टर चर्चेचा विषय बनताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत रविकिरण इंगवले आहेत, त्यांच्याकडून त्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर निवडणूक आता झाली, जो निकाल आहे तो हाती आला, मात्र ईव्हीएम जिंदाबाद असं तुम्हाला का म्हणावंसं वाटतं? विद्यार्थ्यांना वर्गात न बसता परीक्षा न देता पास करायचं ठरलं होतं। म्हणजे थोडक्यात कॉलेज आमचं आणि प्राचार्य भाजपची, कोणाला पास करायचं कोणाला नाही ठरवून असतं। महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला असा एक प्रश्न पडला आहे, अहो मग काँग्रेसच्या सीटा जादा कशा? तर अगदी हात जोडून कळकळीनं सांगतो, हे ठरवून असते। ज्यादा शंका येईल असं BJP वागत नाही। ज्याला पाडायचं त्याला पाडायचं। राहुल चिकोडे पडला पाहिजे, नाहीतर शंका येते। हे आले पाहिजे, ते पडले पाहिजे, सगळं ठरवून असते। माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये माझे चुलत भाऊ उभारले होते, त्याच्या विरोधकांच्या बरोबर फिरायला माणसं नव्हती। भाड्यानं माणसं आणायची, भाड्यानं विरोधक भाड्यानं आणायचे। असा एक टापो नाही की जिथं राहुल इंगोले पोचला नव्हता। आणि ज्या दिवशी कोल्हापूर शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले, त्यांच्या गाडीमध्ये विनय कोरे बसले, त्याचवेळी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना म्हटलं, भाजपची टेस्ट बेबी गाडीत बसलेली आहे, भाजपची टेस्ट बेबी गाडीत बसलेली आहे, जरा सावध राहा। पराभव आपला जवळ आलाय, पण ताकद लावू, जेवढं शक्य आहे तेवढं आपण ताकद लावू। माझ्या बोलण्यावर कोल्हापूर शहरवाल्यांनी विश्वास ठेवावा। राहुल इंगोलेचा पराभव फक्त विनय कोरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला, ईव्हीएम न केला। आणि हे मी ठामपणे आयुष्यभर सांगणार। जर माझ्याबद्दल त्यांना कोणती शंका असेल, रवी इंगोले बोलताना चुकतोय किंवा रवी इंगोले खोटं बोलतोय असं वाटत असेल, माझं यांना चॅलेंज आहे, उद्या बॅलेट पेपर निवडणूक घ्या, राहुल इंगोलेच्या विरोधकांची सगळ्यांची डिपॉझिट जप्त करून दाखवतो। पण निवडणूक आयोग म्हणते असं ईव्हीएम सेट करता येत नाही, किंवा आधीच तुम्ही म्हणताय की मतं घातली गेली, तसा आरोप करता येणं शक्य नाही, वारंवार तो सिद्धसुद्धा झालेला नाही। ह्या माझ्या मोबाईलमध्ये कमीत कमी मी 15 स्टेटस लावलेत। माझं आत्ताच आपलं बोलणं झाल्यानंतर तुम्ही चेक करा। महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या, मला जितकं मिळेल तेवढं मी याला स्टेटसला लावलं। अहो सगळीकडे गोंधळ। जर सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः म्हणालेत 2500 मतं ईव्हीएम मध्ये भाजपनं अगोदरच घालून ठेवलेत, हे अजितदादा म्हणालेत, रवी इंगोले म्हणत नाही। सरकारमधला उपमुख्यमंत्री म्हणतात, याच्यासारखं दुर्दैव आणि काय हो? म्हणजे ही सत्यता पडताळून पहा। आज ना उद्या हे सगळं उघडकीस येणार आहे। ज्या दिवशी या भारत देशातील ईव्हीएम बंद होईल, भाजप नेस्तनाबूत होणार। पण तुम्ही असं म्हणताय, पण तुमचे शहर प्रमुख म्हणतात की अंतर्गत गटबाजीचा आम्हाला जो आहे तो फटका बसला, त्यामुळे त्यांनी राजीनामा सुद्धा दिले। शहर प्रमुखांनी कधी मुलाखत दिली मी काय बघितलेलं नाही। त्यांना दुसरं काय तर हवं आहे म्हणून ते पळा लागलेत का पहिला पाहायला पाहिजे। कारण आमच्यात राहून जर दुसरं काम करत असतील आणि परत आपल्याच लोकांना नाव ठेवत असतील तर ते वाईट आहे। मग इतकं होतं तर शहर प्रमुखांनी स्वतः का फॉर्म भरला नाही? लढाई असते, आणि ही लढाई राहुल इंगोलेच्या विरोधात जी घडलेली लढाई आहे, तो तळ झाला। ती लढाई कोण लढला नाही। मी उदाहरण म्हणून सांगतो, अजय इंगोले, उत्तम कोराणे, ही दोघे राहुल इंगोलेला भिवून पळून गेले। अजय इंगोले OBC मधून उभारले आणि उत्तम कोराणेंनी महिला उभा केली, आणि आम्ही ओपनमध्ये वाट बघायला लागलो की तुम्ही दोघंही या। सोक्ष मोक्ष झाला असता। अगदी या सूर्यदेवाची शपथ, जिथं आपण उभारलोय माझ्या अंगावर रेज पडतात, किरण पडत आहेत सूर्यदेवाची। जर मी खोटं बोलत असेल, माझं देवानं जाळून भस्म करावा मला। मी माझ्या परिवारात देखील सांगत होतो की ईव्हीएम असेल तर रवी इंगोलेचा पुरावा देखील अटळ आहे, ईव्हीएम असेल तरी डोनाल्ड ट्रम्पला देखील पाडतील, त्यामुळे शांततेत बसूया। जेवढं शक्य आहे तेवढं राहुल इंगोले कसा निवडून येतो याकडे आपण लक्ष देऊ।
या पोस्टरच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करण्याचाच प्रयत्न करताय असं म्हणायचं. हो का, हे शेवट काय झाले, ठिबक सिंचन आहे. ह्या छोट्याशा ठिबक सिंचनामुळं भविष्यामध्ये क्रांती घडू शकते. एक दिवस असा येणार इस्लामाबादसारखं या भाजपचं होणार. इस्लामाबाद म्हणजे पाकिस्तानची राजधानी. ज्या पद्धतीनं इम्रान खानला पळवला जनतेनं, ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये आक्रोश सुरू आहे, अगदी त्या पद्धतीनं भविष्यात होणार. यांचं जे बांडगोळाचं हिंदुत्व आहे त्या गणे आजरेकरला धनुष्यबाण आणि लाजा वाटाय पाहिजे एकनाथ शिंदेच्या सारख्या माणसांना धनुष्यबाण त्याला. ज्या आपण चौकामध्ये उभारलोय, ज्या समोर EVMचा बोर्ड लावलाय तिथं त्याच्या खाली लहान मुलांच्यावर हल्ला केला होता. इथंच त्या मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचा हा डायरेक्टर आहे गणे आजरेकर. त्याला तुम्ही तिकीट देत आहे. लाज वाटते काय त्या राजेश क्षीरसागरला आणि एकनाथ शिंदेला? तरी ही बोगसगिरी आहे. यांचं हिंदुत्व झिरो आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर EVM वरती आहे तो विश्वास नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जातो आणि त्याचमुळे रवी किरण इंगवले यांनी शहरभर अशा पद्धतीची पोस्टर्स इथे लावलेले आहेत. बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्या, मग आमची ताकद दाखवू, अशा पद्धतीचा ते इशारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.